अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त भागात या दाम्पत्याने 27 एकरांवर फुलवली चंदनाची शेती आणि आज करत आहेत कोटींची उलाढाल। हे आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राजेंद्र गाडेकर आणि शारदा गाडेकर। 2014च्या भीषण दुष्काळात पारंपरिक शेतीत मोठे नुकसान झाल्यानंतर त्यांनी कमी पाणी आणि कमी खर्चात होणाऱ्या चंदन शेतीचा मार्ग निवडला। आज त्यांनी 30 एकरांपैकी 27 एकर क्षेत्रात मिश्र पीक पद्धतीने तब्बल 14,000 चंदनाची झाडे आणि एकूण 45,000 विविध औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड केली आहे। शासनाच्या अर्थसहाय्याने त्यांनी श्री दत्त दिगंबर स्पेशल चंदन रोपवाटिका सुरू केली। त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आतापर्यंत 4,000हून अधिक शेतकऱ्यांना झाला असून 14 लाखांपेक्षा जास्त चंदन रोपांची विक्री झाली आहे। विशेष म्हणजे ते केवळ चंदनाची लागवड करत नाहीत, तर स्वतःच्या शेतातील चंदनापासून तेल, चंदन पावडर, साबण, गंध आणि अगरबत्ती यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करून ते बाजारात विकतात। त्यांच्या पिंपळनेर येथील 27 एकर चंदन शेतीत दर रविवारी सकाळी 11 वाजता कार्यशाळा आणि शिवार फेरीचे आयोजन केले जाते, जिथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळते। त्यामुळे आज अनेक शेतकरी त्यांच्या अनुभवाचा लाभ घेत चंदन शेतीकडे वळत आहेत। पत्ता मुक्काम पोस्ट नारायण गव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा किंवा त्यांच्या वेबसाईटला भेट द्या।